हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर मी आज तुम्हाला जशी हॉटेलमध्ये आणि गाड्यावर भेटते तशी पावभाजी बनवायला शिकवणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि लाईक पण करा. तर चला, आज मी तुम्हाला इथे जशी हॉटेल आणि गाड्यावर भेटते त्या पद्धतीचीच पावभाजी बनवायला शिकवणार आहे. भन्नाट अशी चवीची आपण पावभाजी बनवणार आहे. तर चला, घरच्या घरीच आणि कमी साहित्यामध्ये अशी बनते अशी पावभाजी आपण बनवणार आहेत. तर तुम्हाला इथे मस्त अशी पावभाजी बनवायला म्हणजे बनवूया आपण. चला, तर इथे मी गॅसवर मस्त असं कुकर ठेवून तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्यानंतर त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरं अर्धा चम्मच जिरा टाकून घेतलेला आहे, कारण की जिऱ्याने आपल्या पावभाजीला छान चव येते. त्यानंतर कापून घेतलेल्या सगळ्या भाज्या, सिमला मिर्च, फ्लावर, बटाटा आणि वाटाणा आपण त्यामध्ये मस्त असं शिजायला टाकणार. तर ते फोडणीला टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकताय की मी ते सगळं भाज्या चिरलेल्या टाकून घेत आहे, कारण की त्याने शिजवून घेते, कारण की त्यानेच आपल्या भाजीला छान अशी चव येते. तर चला, मग आता आपण टाकलेले आहे तिथे व्यवस्थित पद्धतीने भाज्या टाकलेल्या चिरून स्वच्छ धुवून टाकलेल्या भाज्या आता आपण इथे टाकून घेऊ व त्यानंतर आता सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊ व त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकणार आहेत, कारण की पावभाजी शिजताना हे दोन्ही पदार्थ टाकल्यानंतर आणि पावभाजी मसाला टाकल्यानंतर पण आपल्या भाजीला खूप छान चव येते आणि आपली बाहेर जशी पावभाजी मिळते त्याच पद्धतीने आपली घरच्या घरी अशी छान अशी पावभाजी तयार होते. तर चला, आता व्यवस्थित पद्धतीने मसाला मी एकत्र करून घेतलेला आहे. त्यानंतर मी एक तांब्या भाजी शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी पाणी टाकून घेतलं व सगळ्या भाज्या मिक्स व्यवस्थित करून घेतल्या. त्यानंतर मी कुकरचं टोपण बंद करून त्याच्या 2 शिट्ट्यामध्ये आपली पावभाजीच्या भाज्या मस्त व्यवस्थित पद्धतीने शिजतील. तर तुम्ही बघू शकताय आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी व्यवस्थित आपला गॅस बंद करून घेतला व त्याची वाफ घालवून मी कुकर आता उघडते. तर तुम्ही बघू शकता आता मी पावभाजी आपली भाजीची बटाटा वगैरे शिजलाय का नाही ते बघून घेते. तर तुम्ही बघू शकताय हातावर घेतलं तर थोडंसं हलक्याच हाताने दाबल्यानंतर आपली व्यवस्थित पद्धतीने भाजी शिजले हे कळते. त्यानंतर मी पावभाजी मॅशरने आपल्या पूर्ण भाज्या व्यवस्थित पद्धतीने मॅश करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशी मॅश करते, कारण की आपण पूर्ण पद्धतीने अशी व्यवस्थित पद्धतीने मॅश केल्यानंतर आपल्याला पावभाजीची मस्त अशी चव लागणार आहे. जशी ठेल्यावर भेटते, जशी गाड्यावर आणि हॉटेलमध्ये भेटते तशीच आपल्याला पावभाजी घरच्या घरी करता येणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता मी पूर्ण ह्याने आपल्या भाज्या व्यवस्थित मस्त बारीक करून घेतल्या, मॅश केल्या. त्यानंतर मी आता दुसरीकडे आपल्या भाजीची फोडणीची तयारी करते. त्यानंतर मी येते गॅसवर कढई तापत ठेवली व त्यानंतर त्यामध्ये 4 पळ्या तेल टाकून घेतलं. त्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीने गरम झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी इथे कांदा, टमॅटो, अद्रक, लसणाची पेस्ट मिक्सरमधून बारीक करून घेतली होती. ती व्यवस्थित पद्धतीने आपण आता त्यामध्ये तळण्यासाठी टाकत आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण कांदा, टमॅटो, अद्रक, लसणाची पेस्ट आपण त्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही त्यानंतर आपण सगळं व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेऊ, कारण की छान आपल्या भाजीला छान चव येण्यासाठी आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी त्यामध्ये लाल तिखट टाकलं. आपल्या चवीनुसार तुम्ही याच्यात लाल तिखट टाका, मीठ टाका, कारण की आपण भाजी शिजताना पण आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं. त्यानंतर सगळा मसाला तळला होता त्याला छान पद्धतीने असं तेल सुटलेलं. त्यानंतर ज्या आपण भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या व्यवस्थित आपण टाकल्या आहे, कारण की आता आपली मस्त अशी ठेल्यावर मिळते तशी पावभाजी तयार झाली. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने असं तर्री आलेली आहे. तर अशीच भेटते ना बाहेर पावभाजी. तर चला, त्यानंतर सगळ्यात लास्टला मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे, कारण की याने चव
अशी छान राहते व जास्त वेळ आपल्या पावभाजीला खमंग असा वास येतो, घरभर छान असा वास सुटतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी बघायला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण इथे बघू शकताय मी आता ठेलेवर जशी आपल्याला भाजी बाहेर सर्व करतात पाव गरम करून, तशीच मी आता दुसऱ्या पॅनवर तेल गरम करून टाकलं होतं. तर तुम्ही त्याऐवजी तूप किंवा बटर दोन्हीचा उपयोग करून आपले पाव मस्त असे गरम करून घेऊ शकता. पावभाजी मसाला आणि तेल टाकून आपले पाव गरम करून घेऊया. त्यानंतर ना आपले तर बघा कसे आपले क्रिस्पी असे पाव गरम झाल्यानंतर आपली भाजी पण आता इथे मस्त अशी उकळून तयार झालेली आहे. तर आपण लगेच ताट सर्व करायला घेऊया कांदा, काकडी आणि मस्त असे गरम केलेले पाव आणि आपली गरमागरम अशी भाजी. तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही माझी पद्धत पावभाजी करण्याची. तर तुम्ही कधी करता हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही रेसिपी बघायला आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. बाय.